महाड चौदाचा खरा इतिहास हा माहिती असणं आवश्यक आहे। महाड चौदाचा संघर्षाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी येतात, चौदाचा उल्लेखही होतो, परंतु हा संघर्ष कसा उभा राहिला, कुठलंही आंदोलन, कुठलाही संघर्ष, कुठलीही चळवळ ही अशी आकाशात टप्पत नसते, तर त्याच्या पाठीमागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असते। महाड चौदाचा जो सत्याग्रह झालेला आहे, हा सत्याग्रह मगाशी कॉम्रेड बेबी म्हणाले बोलताना, कॉम्रेड बेबींनी सांगितलं की 1924 सालापासून ते 1927 सालापर्यंत कॉम्रेड आर्मी मोरे त्याचा पाठपुरावा करत होते। कॉम्रेड आता संभाजी भगतनी सांगितलं की हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये त्या काळातले गोपाळ बाबा वलंकर ते महात्मा फुल्यांचे अनुयायी होते, ते या भागामध्ये काम करत होते, त्यांचं अनार्य दोष परिहार मंडळ होतं। त्यांनी त्या काळामध्ये ब्रिटिशांनी जेव्हा भरती बंद केली होती अस्पृश्यांना, तर त्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर यांच्या सोबत घेऊन त्यांनी त्या काळामध्ये संघर्ष केला। तर तो संघर्षाचा वारसा हा नंतरच्या काळामध्ये पुढच्या समाजसुधारकांनी चालू ठेवलेला आहे। मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे कॉम्रेड, हा संघर्ष करण्यासाठी स्वतः आर्मी मोरे, ज्या आर्मी मोरे तर या महाड सत्याग्रहाचे प्रमुख संघटक होते, त्यांना देखील प्रत्यक्ष शिक्षण घेताना या देशातल्या जाती व्यवस्थेने, या देशातल्या धर्मंत व्यवस्थेने सगळे हक्क, मानवी हक्क नाकारले होते। तर तो संघर्ष त्यांना विद्यार्थी सहन करायला लागला आणि या महाड शहरामध्ये त्यांना शाळेमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा पास होऊन देखील ऍडमिशन मिळालं नव्हतं। तर त्यावेळेस त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी हे कलेक्टरला पत्र लिहिलं, वर्तमानपत्रामध्ये पत्र लिहिली आणि तो संघर्ष सुरू केला। त्या काळात त्यांना भाई चित्रे सारखे जे समाजकारक होते त्यांची मदत मिळाली, त्यांनी सहकार्य केलं। भिकोबा टिपणीस होते, त्यांनी त्यांना मदत केली। परंतु आर्मी मोरेला त्यावेळेस वाटलं की आपल्या जीवनामध्ये जो संघर्ष करायला लागतोय, असे आपल्यासारखे असंख्य लोक आहेत। आणि आता जो उल्लेख झाला की चौदा तळे असेल किंवा या शहरामध्ये, या देशातल्या अनेक ठिकाणी अशा गोष्टी होत्या की अस्पृश्यांना सावलीचा विचार होताच, परंतु साधं पाणी पिण्याचा जो मूलभूत हक्क आहे तो देखील मिळत नव्हता। आणि आता मगाशी सांगितलं, मी इतिहासात जास्त जात नाहीये की 1923 साली त्या काळाच्या मुंबई सरकारने एक ठराव पास केला होता। तो ठराव असा होता की देशातली सर्व सार्वजनिक स्थळं आणि सार्वजनिक पाणवठे हे सगळ्यांना खुले असतील, आणि तो ठराव या महाडच्या नगरपालिकेने त्या काळामध्ये 1924 साली मंजूर केला होता। त्या काळात नगरपालिकेचे अध्यक्ष होते, मगाशी त्यांचे टिपणीस नातू बोलून गेले, त्यांचे वडील सुभाषचंद्र टिपणीस यांनी तो ठराव पारित केला होता। पण 24 साली ठराव पास होऊन देखील त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। तेव्हा आर्मी मोरेला त्यावेळेस वाटलं, आणि त्या काळात जे दलित कार्यकर्ते होते त्यांना वाटलं की त्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे, तो ठराव कृतीमध्ये आणला गेला पाहिजे। त्या ठराव खूप होता कागदावर, प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलात येत नसतात, तेव्हा तो ठराव अंमलात आणण्यासाठी त्यांनी पहिली सभा या महाडमध्ये, आता ज्या ठिकाणी क्रांतीभूमी आहे त्या क्रांतीभूमीवर आर्मी मोरेंनी प्रथम या भागातल्या दलित कार्याची बैठक बोलवली आणि त्यात त्यांनी निर्णय घेतला की या चौदातळ्यावर बाबासाहेब आंबेडकरांना आणायचं, या ठिकाणी महाडमध्ये बहिष्काराची परिषद घ्यायची आणि आपला हक्क हा मिळवायचा, हा त्यांनी निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेतल्यानंतर ती 24 सालीची बैठक झाली। त्या बैठकीनंतर आपण तुम्ही खाली बघितले असतील, काही इथल्या भागातले जे सामाजिक क्रांतिकारक नेते होते, त्यातले एक होते संभाजी तुकाराम गायकवाड, ज्यांना त्या काळामध्ये करबड म्हटलं जाते। आपल्याला दादासाहेब गायकवाड नाशिकचे माहिती आहे, पण नाशिकच्या दादासाहेब गायकवाडांसोबतच या ठिकाणी या कोकणामधले संभाजी तुकाराम गायकवाड हे होते। तर त्यांना घेऊन आर्मी मोरे हे बाबासाहेबांना भेटले 24 साली। 24 साली भेटल्यानंतर त्यावेळेस चित्रेही तिथे होते, चित्रेने सांगितलं, तेव्हा बाबासाहेबांनी माहिती घेतली प्रत्यक्ष काय याची तयारी यायची। पण 24 साली बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला मी नंतर सांगतो म्हणून, आणि 24 सालापासून नंतर 25 साली बाबासाहेबांनी त्यांचे जे सहकारी होते संघाचे कमलाकांत चित्रे, त्यांना महाडला पाठवलं। त्यांनी महाडची माहिती घेतली, त्यांच्याबरोबर बैठक झाली, नगराध्यक्ष सुभाषचंद्र टिपणीस भेटले आणि बाबासाहेबांना पुन्हा सांगितलं की या ठिकाणी नगर परिषद ठराव पास केलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जायला काय हरकत नाही, परिषद त्याला हवी। परंतु 25 साली केल्यानंतर देखील 25 साल गेलं, 26 साल गेलं। 26 साली या महाडमध्ये परिषद घेण्यासाठी त्या काळात आर्मी मोरे यांनी आणि बाकीचे जे त्यांचे सहकारी होते, संभाजी तुकाराम गायकवाडांचा पुत्र भिकाजी गायकवाड आणि आडरेकर यांनी महार समाज सेवा संघ या नावाची संस्था मुंबईमध्ये स्थापन केली। कोकणातले जे तरुण कार्यकर्ते होते त्यांची संघटना स्थापन केली आणि महार समाज सेवा संघाच्या वतीने पहिल्यांदा बोले ठरावाची अंमलबजावणी, मगाशी आम्ही ज्या ठिकाणी आर्मी मोरेंच्या ज्या गावामध्ये शाळा आहे त्यांच्या नावाने, तर त्या शाळेत तिथे गेलो होतो, तर त्या महाडच्या जवळ दासगावमध्ये 4 डिसेंबर 26 ला
म्हणजे महाड सत्याग्रह होण्याच्या 3 महिने आधी, महाड सत्याग्रह होण्याच्या 3 महिने आधी दासगाव मधला 4 डिसेंबर 26ला त्या सीके बोले ठरावाची प्रथम अंमलबजावणी ही दासगावला झाली. आणि त्या कार्यक्रमामध्ये दासगावचे काही सवर्ण समाजसुधारक होते, राबा पोदार होते, आडरकर होते, इतरही काही मंडळी होती. त्यांनी त्यात भाग घेतल्यामुळे गावातल्या लोकांना त्याच्यावर पैसे घातला, पण तरी देखील ते आर्मी कोणत्या वाटची उभे राहिले. आणि त्यानंतर आपण बघतो की त्यानंतर तो जो सत्याग्रह तो जो काही कार्यक्रम झाला दासगावचा, त्या कार्यक्रमाच्या बातम्या, त्या कार्यक्रमाची वार्ता ही सगळीकडे गेली. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांना पुन्हा चित्रणी पत्र लिहिलं की या ठिकाणी रामचंद्र मोरे आणि विश्राम सावरकर जे मिलिटरीत आले होते हे दोघं तयारी करतात. तेव्हा बाबासाहेबांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा चित्रेंना पत्र पण कळवलं की माझी तयारी आहे याची. आणि बाबासाहेबांनी मग 19-20 मार्च ही तारीख दिली आणि मग 19-20 मार्चला हा सत्याग्रह झाला. पण त्या सत्याग्रहाच्या आधी जवळपास 3-4 महिने आधी ह्या संबंध कोकण परिसरामध्ये म्हणजे अगदी ठाण्यापासून ते रत्नागिरीपर्यंत सगळा परिसर हा महासमाज सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी आणि बहिष्कृतकरणाच्या कार्यकर्त्यांनी हा पिंजून काढला, लोकांमध्ये प्रचार केला. कुठलाही आंदोलन, कुठलाही संघर्ष हा असा लगेच होत नसतो. अनेकदा बाबासाहेबांच्या विषयी सांगताना किंवा महाड सत्याग्रह सांगताना अनेक वक्ते काय काय खऱ्या खोट्या गोष्टी सांगत असतात. कुठली एक व्यक्ती मोठी होती, ती व्यक्ती मोठी होण्याच्या मागे अनेकांचा हातभार असतो. तर तसंच महाडचा सत्याग्रह ऐतिहासिक महत्व हेच आहे की महाडचा सत्याग्रह जसं संभाजी भक्तांनी सांगितलं की आम्ही केवळ पाणी पिण्यासाठी जात नाहीये, तर आम्हाला मानवतेचा हक्क जो आहे हा आम्हाला साबित करायचा आहे. आणि तो त्या काळात बाबासाहेबांनी ठरवलं की आपल्याला महाडला जाऊन ते करायचंय. आणि बाबासाहेबांनी गोपाळबाबा वलंदरांचं स्मरण केलं, कारण या जवळ वलंदर बाबांनी काम सुरू केलं होतं. आणि त्यानंतर तो सत्याग्रह घडला आहे. या सत्याग्रहासाठी संबंध 3-4 महिने लोक राबत होते. या ताडोली गावातले लोक म्हणजे आज असं तो त्याला आपण दोघांना म्हणणार नाही, परंतु ज्या लाडोलीमध्ये आपण परिचय होतोय त्या लाडोलीच्या लोकांनी संबंधित परिषद यशस्वी होण्यासाठी महाडमध्ये त्या जे वीरेश्वर मंदिर आहे त्या वीरेश्वर मंदिराच्या बाजूला त्या ठिकाणी ती थिएटरमध्ये ती परिषद झाली होती. आणि इथल्याच लोकांनी सहकार्य केलं होतं. त्याच्यासाठी एक हॉटेल बांधलं होतं. त्या हॉटेलमध्ये कार्यकर्ते रात्रंदिवस राबायचे, निवृत्त झालेले मिलिटरीचे अधिकारी होते, मिलिटरीचे लोक होते, हे त्यात काम करत होते. अशा तऱ्हेने त्याची तयारी चालू होती. आणि त्याच्यापूर्वी बाबासाहेबांनी निर्णय घेतला होता की त्यासाठी वर्तमानपत्र हवं. आणि भविष्य भारत जो बाबासाहेबांचं साप्ताहिक सुरू झालं त्याची पूर्वतयारी त्यांनी तिथे केली होती. आणि मग आपण बघतो की भविष्य भारताचा पहिला अंक हा 20 मार्चला इथे सत्याग्रह झाला. आणि त्या सत्याग्रहानंतर 3 एप्रिलला पहिला अंक निघालेला आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे इथलं वचन आलेलं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचा एक गोष्ट आपल्याला कधूच कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि बाकीच्यांनी देखील की बाबासाहेब हे कुठल्या एका जातीच्या धर्माचे विरुद्ध नव्हते. तर त्यांनी त्यांचा जो विचार होता हा माणूसपीठ संघर्षाचा विचार होता. त्या काळामध्ये ब्राह्मणाचं चळवळ होती, आपल्याला कल्पना आहे. आणि ब्राह्मणाचं चळवळ त्यावेळेस जेधे आणि जवळकर हे त्यांचे दोन मोठे नेते होते. त्यांनी बाबासाहेबांना भविष्य भारतमध्ये पत्र लिहिलं होतं की आपल्याला कल्पना की 20 मार्चला सत्याग्रह झाला त्यावेळेस लोकांना बेदम आनंद झाली. मगाशी त्याचा उल्लेख केला मिलिटरीसांनी की ते तळ शुद्ध केलं गेलं. त्यानंतर बाबासाहेबांनी भविष्य भारतमध्ये घोषित केलं की आम्ही पुन्हा या महाडमध्ये येऊ आणि पुन्हा या ठिकाणी महाड दुसरी परिषद घेऊ. आणि ती दुसरी परिषद म्हणजे मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम झालेला आहे 25 डिसेंबरला, हा मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम या महाडमध्ये ज्या क्रांतीभूमी आता ज्या ठिकाणी आहे तुम्ही उद्या बघा तिथे आपण जाणार आहोत तिथे, तर त्या क्रांतीभूमीवर जो मनुस्मृती दहन झालेलं आहे. या सगळ्यांच्या चळवळीमध्ये मला सांगायचा मुद्दा हाच आहे की त्यावेळेस आपल्याला जसं अजित नवले यांनी सांगितलं की अस्मितांचं गोंधळ आता सुरू झालेलं आहे. त्या काळात देखील जाती अस्मिता गोंधळाचं काम ब्राह्मण चळवळीमध्ये त्यावेळेस होतं. तर त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी सांगितलं की जो ब्राह्मण रहित ब्राह्मण आहे त्याला मी माझ्यासोबत घ्यायला तयार आहे. हे त्यांनी सांगितलं तुम्हाला यायचं तर या. शेवटी मग आपले जेधे आणि जवळकर हे दोघे नेते महाडला आले. बाबासाहेबांनी त्या चळवळीमध्ये आपल्याला कल्पना आहे की भाई आनंद चित्रे असतील, टिप्पणीस असतील किंवा सहस्रबुद्धे या सगळ्या लोकांना सोबत घेतलं. म्हणजे खुद्द मनुस्मृती दहन हे बाबासाहेबांनी सहस्रबुद्धेच्या हस्ते दहन केलेलं आहे. तर बाबासाहेबांचा विचार जो आहे दुर्दैव खेदाची गोष्ट अशी आहे की या देशामधला राजकारण्यांनी, या देशातल्या तत्वचिंतकांनी बाबासाहेबांची जी विशाल दृष्टिकोन होता, जो विशाल वैचारिक दृष्टिकोन होता, त्याची दखल त्या काळात जेवढी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. तत्कालीन वर्तमानपत्रांनी देखील बाबासाहेबांना खूप टीका केली त्यावेळेस. पण असं असून देखील आपण बघतो की आज मला ते सांगायला म्हणजे नक्कीच आनंद होतोय. त्या काळात बाबासाहेबांच्या काळामध्ये एक एन शिवराज नावाचे एन शिवराज त्यांनी त्यावेळेस एक हे सांगितलं होतं की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह, असं एन शिवराज त्यावेळेस बोलले होते.
आणि आज हे फरक ठरतंय की बाबासाहेबांनी त्या काळात जो विचार सांगितला तो विचार आज रोहित पिंपळापासून त्या अगदी लंडनच्या स्कूल ऑफ लंडन स्कूल ऑफ इन्स्टिट्यूट पर्यंत आणि जगभर हा विचार तो पसरत आलेला आहे. कारण बाबासाहेबांचं राजकारण जे आहे त्यांनी महाड सत्याग्रहानंतर आपण बघतो, महाड सत्याग्रहानंतर त्यांनी खोती विरोधीचा लढाई या ठिकाणी केलेला आहे. आणि खोती विरोधी लढ्यामध्ये कॉम्रेड शामराव कोरेकर, कॉम्रेड आर.व्ही. मोरे हे सगळे होते. नारायण नागू पाटील शेता पक्षाचे त्यावेळेचे नेते हे त्याच्यामध्ये होते. म्हणजे संबंध बहुजन समाजाला घेऊन त्यांनी चळवळ केलेली आहे. आणि आपल्याला आज हे मानवी हक्क परिषद केल्याना हा सगळा भाग आपल्याला ठेवण्याची आज गरज आहे. कारण आपल्याला समाजाच्या सर्व शोषित पीडित दलित जपलेले जे गट आहेत, समूह आहेत, शोषित वर्ग आहेत, त्या सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आणि आर.व्ही. मोरेंचा विचार आर.व्ही. मोरेंनी त्या काळात बाबासाहेबांना सांगून म्हणजे 1930 साली त्यांनी कम्युनिस्ट पक्ष जॉईन केला. पण ते सांगताना कम्युनिस्ट पक्षात गेला तर देखील त्यांनी जाती व्यवस्थेचा जो संघर्ष जो आहे तो थांबवला नाही. जाती व्यवस्थेचा संघर्ष त्यांनी चालू ठेवला. कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जे लढे करता येतो ते लढे करण्याचा प्रयत्न केला, संघर्ष केला, वैचारिक संघर्षही केलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला तो वैचारिक संघर्षाची वार्ता जो आहे ती परंपरा जी आहे ती परंपरा आज आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. आणि महाड सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की याच महाड सत्याग्रह बाबासाहेबांच्या आधी देखील चळवळ झालेली आहे. जसं मगाशी संभाजी बघताना सांगितलं की महात्मा फुलांनी चळवळ सुरू केली होती, परंतु दलितांविषयी केलेल्या इतरांच्या मित्र म्हणजे मी महात्मा फुलेंना असं म्हणत नाही, महात्मा फुले शूद्रांचे नेते होते, परंतु महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील तर यांनी ज्या चळवळी केल्या त्या दलितांच्या हितासाठी त्यांच्या संघर्षासाठी केलेल्या चळवळी होत्या. परंतु प्रत्यक्ष खुद्द दलित चळवळीतून आलेला एक नेता, एक विचारवंत म्हणून बाबासाहेब उद्या झालेले आणि ते उद्या झाले पुढे तर या महाडमध्ये झाले. बाबासाहेबांचं नेतृत्व, वैचारिक नेतृत्व आणि कृतित्व नेतृत्व हे या महाडमधनं महाडच्या 14 कार्याच्या संघटनेतून पुढे आलं. आणि मग आपण बघतो की भारतातल्या दलित चळवळीची जी मुहूर्तमेढ आहे, दलित चळवळीचा पाया जो घातला गेलेला आहे तो या महाडमध्ये घातला गेलेला आहे. आणि त्या महाड नंतर आपण बघतो की बाबासाहेबांनी नंतर काळामध्ये सत्याग्रह केलेला आहे. त्यानंतर आपण बघतो की बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केलेली आहे, स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रयत्न केले की हिंदू धर्म सुधारणा करण्यासाठी, पण ते झाले नाही. त्यांना शेवटी 1935 ला एवढ्याला घोषणा करायला लागली की मी जरी हिंदू म्हणून जन्माला असतो तरी हिंदू म्हणून म्हणणार नाही. आणि त्यानंतर आपण बघतो 1935 पासून इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली, शेवटी फेडरेशन काढला, त्यानंतर रिपब्लिकन पार्टी काढली. परंतु हे सगळे करताना त्यांचा प्रयत्न असा होता की समाजाच्या त्यांच्या इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या वतीने आपल्याला कल्पना आहे, काही कॉम्रेडना माहिती आहे जुन्या कॉम्रेडना, की कॉम्रेड शामराव कोरेकर जे नंतर कम्युनिस्ट पक्षामध्ये आले आर.व्ही. मोरेंच्या नंतर, तर ते देखील बाबासाहेबांसोबत तयार होते. खुद्द कॉम्रेड पी.टी. रणदिवेंचे बंधू सी.टी. रणदिवे हे देखील बाबासाहेबांच्या सोबत होते. कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर त्यांचे समर्थक, त्यांचे समर्थक असे अनेक लोक होते की जे बाबासाहेबांचे सहकारी होते. आणि हा सगळा जो वारसा आहे, हा वैचारिक वारसा, हा आपल्याला या निमित्ताने पुढे घेऊन जायचा आहे. आणि आपल्याला आज या ठिकाणी ही परिषद म्हणजे सुरुवात आहे. ही परिषद ही आता जो महाडचा 2000 सत्याग्रहाची शताब्दीची प्रारंभ होत आहे. आपल्याला आगामी काळामध्ये जसं कॉम्रेड बेबी यांनी सांगितलं, केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार, शाहू महाराजांचा विचार, परिवर्तनाचा विचार, सामाजिक चळवळीचा विचार, कॉम्रेड आर.व्ही. मोरेंनी जो काही वैचारिक मांडणी केली, हा विचार आपल्याला कसा नेता येईल या दृष्टीने आपण भविष्य काळात सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची आज गरज आहे. आणि मला खात्री आहे की पक्षाने हा जो पुढाकार घेतलेला आहे, जातीय संघर्ष समितीने पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठी गेले काही दिवस कॉम्रेड शेखर कांबळे असतील, दीपक आहे, आणि इथले रायगड जिल्ह्याचे कॉम्रेड भूषण पाटील असतील किंवा रामचंद्र म्हात्रे असे अनेक कार्यकर्ते, आम्हाला कमी वेळ मिळाला, अतिशय कमी वेळामध्ये आम्ही हे प्रयत्न हा केलेला आहे. परंतु आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात तर त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि पुन्हा आपल्याला बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता त्या काळात, बाबासाहेब 1938 साली म्हटले होते आणि तोच संदेश पुढे किंवा पुढे म्हणायचे त्या काळात की आपली लढाई जी आहे ही शेठची, भटजी आणि लाटजी विरोधात आहे, हे फुलांनी त्या काळात म्हटलं. त्यानंतर बाबासाहेबांनी 1938 साली म्हटलं की कट्टकरांचे 2 शत्रू आहेत. बाबासाहेब म्हणाले कट्टकरांचे 2 शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि दुसरा भांडवलशाही. आणि तोच वारसा पुढे आपण बघतो की अण्णाभाऊ साठे जगबदल घालून घाव सांगून गेले मला बिघडाव या गाण्यात म्हणतात, धर्मांधानी अखंड छळले, धर्मांधानी अखंड छळले, धन्वंतानेही असे तर पिळले. तर धर्मांध आणि धन्वंत कोण आहेत आजच्या काळात ते हे आपल्याला सांगायची गरज नाही. आपण सगळे डाव्या चळवळीचे कार्यकर्ते आहोत. तर त्या धन्वंतांच्या विरोधात आणि त्या धर्मांतांच्या विरोधात लढाई जी आहे ही लढाई आपल्याला देशभर घेऊन जायची आहे. आणि त्यासाठी आपण सगळे तयार व्हावं. आणि या ठिकाणी आता संभाजी सारखे शाहीर आले, त्या काळात बाबासाहेबांच्या जवळ असतो की महात्मा फुले जवळ असतो. सांस्कृतिक राजकारणाचा मुद्दा 1 मिनिट मी बोलणार आहे. संभाजीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की या देशातलं सांस्कृतिक राजकारणाचं आपल्याला नीट कळलं नाही तर आपल्या पूर्वामी चळवळी, आपल्या डाव्या चळवळी या पुढे जाणार नाहीत. महात्मा फुलेंनी त्यावेळेस सत्यशोधक जलसा काढला. सत्यशोधक जलसामधून त्यांनी प्रबोधन केलेलं आहे, वैचारिक प्रबोधन केलेलं आहे. तोच वारसा पुढे बाबासाहेबांच्या काळामध्ये
आंबेडकर देशाने पुढे नेलेलं आहे. आणि आंबेडकर देशाचा वारसा नंतर जेव्हा अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख आणि गव्हाणकर हे लाल बावटा काळात कम्युनिस्ट पार्टीमध्ये आले, त्यांनी तो वारसा पुढे नेलेला आहे. तो वारसा अगदी विलास भोगळेपासून ते मनोहर वाकळेपर्यंत आणि जे आता नंतरचे शाहीर जे आता जे आहेत, अगदी संभाजीचं नाव घ्यायला काही हरकत नाही, हे सगळा वारसा आपण पुढे नेतोय. तर हा सांस्कृतिक वारसा देखील आपण पुढे घेऊन जाऊया आणि ही परिषद आपण अधिक चांगल्या तऱ्हेने हा विचार संदेश हा लोकांपर्यंत नेऊया. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम.